महायुतीची आज वर्षा बंगल्यावर बैठक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहणार। जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता। काल होणारी बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द। महाविकास आघाडीमध्ये समाजवादी पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभेची मागणी। मात्र शरद पवार पक्षाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ सोडण्यास नकार। 1 ऑक्टोबरला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार। शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल। ठाकरेंची युवा सेना 2018ची पुनरावृत्ती करणार की एबीव्हीपी सिनेट निवडणुकीमध्ये मुसंडी मारणार याकडे लक्ष। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। मतमोजणी करू नये म्हणून मासू विद्यार्थी संघटनेनं हायकोर्टाकडे विनंती केली होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या अमरावती दौऱ्यावर। विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची अमरावतीमध्ये बैठक घेणार। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर। महिला सशक्तीकरण मेळाव्याला उपस्थित राहणार। तर शिर्डी मतदारसंघातील विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। आज चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळी 10 वाजता अजित पवार यांचा कार्यक्रम। केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये बैठका घेऊन विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार। नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगरमध्ये आज महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा। अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार उभा राहणार। शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेची आजपासून महाविजय संवाद यात्रा। भिवंडीतून सुरुवात तर वरळीमध्ये यात्रेचा समारोप होणार। युवा सेनेकडून आदित्य ठाकरेंनाच आव्हान। पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गिकेचं उद्घाटन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन करणार। सोलापूर विमानतळ भिडेवाड्याचं भूमिपूजनही याच कार्यक्रमात होणार। पुण्यातील एका प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील कार्यक्रमाला मोदींची ऑनलाईन उपस्थिती। अर्क आणि अरुणिका या प्रणालीचं त्यांनी उद्घाटन केलं। एक ऑक्टोबरला अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर। या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी मुंबईतील प्रत्येक वॉर्डचा आढावा घेणार। प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा रिपोर्टही तयार केला जाणार। लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचा भाजपला फायदा झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। विधानसभेत दोन्ही पक्षाची मतं नक्कीच भाजपकडे वळवू शकतील, फडणवीसांना विश्वास। राज्यामध्ये तिसरी आघाडी डार्क हॉर्स म्हणून काम करेल। संभाजीराजे छत्रपतींना विश्वास। छोट्या मोठ्या गावांना खुर्द आणि बुद्रुक म्हणतात, तसं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं झालं असाही संभाजीराजेंचा टोला। लाडकी बहीण योजना बंद पाडण्याच्या विरोधकांचा प्रयत्न। योजनेला विरोध करणाऱ्यांना माता भगिनी विधानसभेमध्ये सडेतोड उत्तर देतील। एक्स पोस्टद्वारे सुनील केदारांच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्युत्तर। धर्मवीर 2 सिनेमाचा ग्रँड प्रीमियर सोहळा मुंबईमध्ये संपन्न। सोहळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। धर्मवीर 3 ची पटकथा आपण लिहू, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। अक्षय शिंदेच्या मृतदेहाची अवहेलना होतीये। कायद्यानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हायकोर्टात धाव घेणार। अक्षयचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती। अक्षय शिंदेच्या दफनासाठी पोलिसांकडून अंबरनाथच्या स्मशानभूमीची पाहणी। मात्र अंबरनाथमध्ये अक्षयचा दफनविधी करण्यास पालिकेनं परवानगी नाकारली। कळव्यामध्ये अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला मनसेचा विरोध। मनसैनिकांकडून कळवा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी पत्र। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सीआयडी पथकाकडून कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये तब्बल 4 तास चौकशी। मंत्री छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल। अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं भुजबळ रुग्णालयात। पुण्याहून विशेष विमानानं मुंबईला रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। ऑनलाईन रमी हा कौशल्याचा खेळ कसा? हायकोर्टाचा जंगली रमी सर्कलला सवाल। राज्य सरकारलाही फटकारलं।
जंगली रमी सर्कलला खुलासा करण्याचे निर्देश. केंद्राच्या 24 संसदीय समित्यांचं गठन. राहुल गांधी, कंगना रनौत, रामगोपाल यादव, शशी थरूर यांच्यासह इतर नेत्यांचा समितीमध्ये समावेश. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅशनल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची वर्णी. या समितीमध्ये 21 लोकसभेच्या तर 10 राज्यसभेच्या सदस्यांचा समावेश. राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर. महेश घाटुळे राज्यामध्ये प्रथम तर वैष्णवी बावस्करची मुलींमध्ये बाजी. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांना आता पदांचा पसंतीक्रम द्यावा लागणार. राज्यसेवेच्या परीक्षेत अखेर कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश. विद्यार्थ्यांच्या 3 दिवसांच्या आंदोलनाची दखल. 48 कृषी उपसंचालक, 53 तालुका कृषी अधिकारी तर 157 कृषी अधिकारी पदांचा समावेश. एमएमआरडीएला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून 31,673 कोटींचं कर्ज मंजूर. मुंबईमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी औपचारिक करार. केंद्र आणि राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी. मात्र नवी मुंबई महानगरपालिका चार्जिंग स्टेशन उभारण्यामध्ये उदासीन. एकही चार्जिंग स्टेशन उभारलेलं नाही. जलसंपदा नियामक मंडळाच्या बैठकीत पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये 3 मोठे करार. 15,100 मेगावॅट वीज निर्मितीसाठी 82,299 कोटींची गुंतवणूक. गुंतवणुकीतून 18,440 जणांना रोजगार मिळणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला पाणीसाठा 99% जास्त. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी ही धरणं काठोकाठ भरली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी संकटात. भात शेती तशीच भिजत कुजण्याची दाट शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. धरणातून 57,592 क्युसेकनं विसर्ग. गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडचं मांजरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरनं उघडले. मांजरा नदीपात्रामध्ये 3,494 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईतल्या गोरेगावमधील एका सोसायटीमध्ये मगरीसारखा दिसणारा भला मोठा प्राणी आढळला. व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. अंधेरीशी संबंधित पोस्ट शेअर करणाऱ्या एका इंस्टाग्राम पेजवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मटण मार्केट परिसरात नदीचं पाणी शिरलं. 4 दिवसानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुन्हा विजेच्या गडगडाटासह परतीच्या पावसाची हजेरी. या पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनला फटका. मात्र कपाशीसाठी लाभदायक. जायकवाडी धरणातून गोदापात्रात विसर्ग वाढवला. गोदापात्रातील पाणी बीडच्या गेवराईतील राक्षस भवनापर्यंत पोहोचलं. त्यामुळे राक्षस भवनातील सगळी मंदिरं पाण्याखाली. बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस. शेगाव तालुक्यातील माटर गावाजवळ बोर्डी नदीला पूर. पुराच्या पाण्यात बैलगाडी टाकणं शेतकऱ्याच्या अंगलट. सुदैवानं वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बैलांना नागरिकांनी वाचवलं. विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू. तांत्रिक अडचणींमुळे पूजेच्या ऑनलाईन बुकिंगला महिनाभर उशीर. पुण्यातली घटना अतिशय धक्कादायक. पुणे पोलिसांच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश करणारी घटना. 11वी-12वीच्या मुलांना ड्रग्ज उपलब्ध होते ही बाब चिंताजनक. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध टाकत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना. 3 तरुणांसह एका तरुणीवर गुन्हा दाखल. एका पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू. भांडूप नाहूर रेल्वे स्थानकादरम्यानची घटना. कुर्ला लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू. अमित गोंदके असं मृत पोलिसाचं नाव. भंडारा शहरातील गांधी चौकात बंद ई-बाईकनं पेट घेतला. दुचाकीवरच्या व्यक्तीनं समय सूचकता दाखवल्यामुळे दुर्घटना टळली. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात. एअर इंडियाच्या प्रवाशांचा मुंबई विमानतळावर गोंधळ. आधी फ्लाईटला उशीर आणि नंतर रद्द झाल्यानं प्रवाशांचा संताप. अलिबागमधली आरसीएफ शाळा बंद करण्यासंदर्भात शिक्षण विभागाचं पत्र. संतप्त पालकांचा शाळेच्या परिसराला घेराव. शाळा वाचवण्याची पालकांची मागणी.
अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाविरोधात मनसे आक्रमक, चित्रपट प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवेंचं चेंबूरमधील चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाला पत्र. राहुल गांधी म्हणतात ते कलम 370 परत आणणार, पण राहुल गांधींच काय, त्यांच्या 3 पिढ्याही 370 परत आणू शकणार नाहीत. उधमपूरमध्ये बोलताना अमित शहा यांची राहुल गांधींवर टीका. बेरोजगारीवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधकांवर टीका. विरोधी पक्षांच्या राज्यामध्ये सर्वाधिक बेरोजगारी असल्याचा प्रधान यांचा आरोप. केरळमध्ये सर्वाधिक 29% तरुण बेरोजगार असल्याची माहिती. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णपदक. या विजयात महाराष्ट्रातल्या दिव्या देशमुख आणि विदित गुजराती आणि प्रशिक्षक अभिजित कुंटेंची महत्वाची भूमिका. पंतप्रधान मोदींकडून कौतुक. बिहारमध्ये जिउतिया सणादरम्यान नदी आणि तलावात अंघोळ करताना झालेल्या अपघातात आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू. यामध्ये 37 मुलं आणि 6 महिलांचा समावेश. या सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढले. बिल्किस बानो प्रकरणामध्ये गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा झटका. आरोपींना सरकारनं शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी सोडलं, मात्र सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा तुरुंगात पाठवलं होतं. या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी गुजरात सरकारची याचिका. युट्यूबर एल्विश यादव आणि त्याचा मित्र फाजिल पुरिया विरोधात ईडीची मोठी कारवाई. दोघांची उत्तर प्रदेश, हरियाणातली संपत्ती जप्त केली. भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख विश्वभूषण सिंग यांच्या विरोधातील पॉक्सो प्रकरण. दिल्ली पोलिसांच्या कॅन्सलेशन अहवालावर पटियाला हाऊस कोर्ट आज निर्णय देण्याची शक्यता. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा 2024 हुरुन इंडिया अंडर 35च्या पहिल्या यादीमध्ये सर्वात तरुण महिला उद्योजक म्हणून समावेश. आकाश अंबानींनीही यादीत 32व्या स्थानावर. प्रख्यात दिवंगत गायक SP बालसुब्रमण्यम यांचं चेन्नईतील एका रोडला नाव. तमिळनाडू सरकारचा निर्णय. चेन्नईतील कामदार रोडचं नाव आता SP बालसुब्रमण्यम रोड असं असेल. मुख्यमंत्री स्टॅलिन यांची घोषणा. दिल्लीच्या सदर बाजार येथील शाही ईदगाह पार्कमध्ये राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा लावण्याचा मार्ग मोकळा. हायकोर्टानं वक्फ बोर्डाची पुतळ्याविरोधातील याचिका फेटाळली. पुतळा उभारण्यासाठी DDAनं जमीन ताब्यात घेतली. उत्तर प्रदेशनंतर काँग्रेस शासित हिमाचलमध्ये दुकानांवर मालकांचं नाव आणि पत्ता लिहिण्याचा नियम. हा नियम काढणारे मंत्री विक्रमादित्य सिंग यांना दिल्लीतील वरिष्ठांनी खडे बोल सुनावले. चीननं 44 वर्षांनंतर DF-41 क्षेपणास्त्राचं पूर्ण क्षमतेनं परीक्षण केलं. प्रति तास 31,000 किलोमीटरच्या वेगानं 12,000 किलोमीटर दूर ऑस्ट्रेलियाजवळ हे क्षेपणास्त्र पडलं. लेबनॉनसोबत शस्त्रसंधीचा अमेरिकन फ्रेंच प्रस्ताव इस्रायलनं नाकारला. हिजबुल्लासोबत कोणतीही शस्त्रसंधी नाही, इस्रायलची भूमिका. हिजबुल्ला विरोधातील लष्करी कारवाई सुरू ठेवण्याचे बेंजामिन नेतन्याहू यांचे निर्देश. कॅलिफोर्नियातील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड. हिंदूंनो परत जा अशी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. BAPS हिंदू संघटनेची निवेदनातून माहिती. ब्रिटननं भारतीय कलाकारांचा हिंदी सिनेमा संतोष ऑस्करसाठी पाठवला. चित्रपटामध्ये उत्तर भारतातील एका विधवा महिलेची कथा. ब्रिटिश भारतीय संध्या सुरी यांनी चित्रपट दिग्दर्शित केलाय. शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत. कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा तिढा कायम. सुचवलेल्या कटशिवाय सर्टिफिकेट न देण्याबाबत सेन्सॉर बोर्ड ठाम. 30 सप्टेंबरच्या सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश. भूलभुलैया 3 चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित. अभिनेता कार्तिक आर्यननं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती हे पोस्टर प्रदर्शित केलं. भारत आणि बांगलादेश दरम्यान दुसरा कसोटी सामना आज खेळवला जाणार. कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवरती हा सामना खेळवला जाईल. सामन्यावर पावसाचं सावट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.